गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आहे आमचा डे सेकंड इकडे, म्हणजे पहिल्या दिवशी ट्रॅव्हल केलं. काल सुट्टी होती, कालचा व्लॉग तुम्ही पाहिला. आणि आज आहे थर्ड डे टेक्निकली घर सोडून. आणि आता आज आहे फ्रायडे, वाजले 2:06. आणि सगळे ना दुसऱ्या हॉटेलवर जेवायला गेलेत. मी नाही गेले, मला थोडं एडिटिंग करायचं होतं म्हणून मी फ्रेशन अप झाले. आणि ना रूम क्लिनिंग करून घेते मी. जर तुम्हाला दिसत असेल तर जरा बेड मेसअप झालाय. सो मानसी पण गेली आहे घर बाहेर. आणि हा पुन्हा एकदा माझ्या रूमचा व्ह्यू. आता मी हाऊसकीपिंगला बोलवते, त्यांना सांगते की रूम क्लीन करून द्या. आणि तोपर्यंत मी इथे बाहेर बसून माझं एडिटिंग वगैरे करते, थोडा वेळ घालवते, चहा घेते. अँड पुढचा दिनक्रम कसा असेल तोही तुम्हाला दाखवते. तोपर्यंत तुम्हाला गुड डे आणि स्टे ट्यून. आता मी रोशनला आवाज देते. रोशन म्हणजे जो इकडे सगळं मॅनेज करतो, इकडचा केअरटेकर आहे. बघते तो दिसतोय का. रोशन, सगळे गेले आहेत ऍक्च्युली. तर रोशनला मी आवाज दिला, पण तिथपर्यंत आवाज जात नाही. तर आपण जरा बाहेर जाऊन त्याला आवाज देऊन येऊया. इथून सरळ गेलं की पुढे डायनिंग एरिया आहे, इकडे त्याला मी आवाज देते. हा रोशन आमचा चालला मागे. तर तो बोलला ठीक आहे ताई, मी ते जेवण, तिकडे एक फॅमिली आहे त्यांना जेवण सर्व करून येतो आणि हे सगळं तुम्हाला आज रूम क्लिनिंग करून देईल. तोपर्यंत थोडंफार जे मला पण टाकून द्यायचं ना, म्हणजे रॅपर्स वगैरे, त्याची एक डम्पिंग बॅग मी बनवली इकडे. ती डम्पिंग बॅग पण टाकते आणि त्याला सांगते की एक डस्टबिन आणून ठेव. आणि हे रिसॉर्ट नवीन आहे, म्हणजे ह्याला 2च महिने झालेत प्रॉपर्टीला. अँड त्या मनाने त्यांनी खूप छान मॅनेज केलं. सो आता जरा हे आवरून घेते, बॅग जरा लावून घेते. आणि बाकी तुम्हाला म्हटलं तसं सगळं मी पण बेसिक क्लिनिंग करते माझं आणि मग भेटते तुम्हाला जरा वेळाने. तर आता जरा मी रेडी होते, म्हणजे रेडी काय तर माझं डे रुटीन आहे ते करून घेते. फ्रेश तर मी झाले, कारण मी फ्रेश दिसत नसेल तुम्हाला, कारण आम्ही जरा उशिरापर्यंत जागलो, गप्पा मारल्या. कारण आता आजपासून आमचं शूट आहे, संध्याकाळी आमचा 4चा कॉल टाईम आहे. तर आता बाकी सगळे जेवायला गेले, पण माझी इच्छा नव्हती, कारण मला एडिट करायचं होतं, अपलोड करायचं होतं. सो मी आता ना माझ्या रूमचं सगळं आवरून घेणार आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं. पण त्याआधी आता जरा स्किन रुटीन करूया. कैलाश जीवन माझं ऑलवेज फेवरेट आहे. मी हे मेकअपच्या आधी पण लावते. त्याच्यावर मी लावते हे सनस्क्रीन आणि मग मेकअप करते. हा रोशन आहे. हाय कर, हाय कर ना. लास्ट. आणि तुझं नाव काय? पिंकू. हाय कर. पिंटू. तर आता तो चेंज करायला आलाय आणि दोघंही खूप मेहनती आहेत. इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे रूम क्लिनिंग होत आहे माझं, बघा जरा. आणि हा आमच्या रूमचा अप्रतिम व्ह्यू. आणि काल ना मी तुम्हाला, म्हणजे आल्यानंतर मी तुम्हाला माझ्या रूमचं टूर असं काही दिलं नव्हतं, कारण आम्ही आलो आणि डिरेक्टली झोपलो रात्री. त्यामुळे आता मी क्लीन झाल्यानंतर तुम्हाला एक व्यवस्थित टूर पण देईन. अँड तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर मला तुम्ही डिटेल्स विचारा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देईनच. पण स्पेशली जर तुम्हाला अजून डिटेल्स हवे असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी देईन डिटेल्स. बाद में कुछ ऑर्डर होगा तो देते. पिंटू आता सगळं घेऊन गेलाय. आणि अजून काय बाकी होतं, ये नाही लेके जा रे, हे देऊया. ओके, ठीक आहे. तर आता रूम क्लिनिंग झालेली आहे. सो रूम क्लिनिंग झालेलं आहे. आता जरा निवांत एडिट करूया.
आणि एडिट आणि काय करायचं होतं मला. हो, मला ना ॲक्च्युली जान्हवीने मला एक गिफ्ट दिलंय, ते पण जरा ओपन करून बघूया. कारण मी 2 दिवस झाले म्हणते की ओपन करू, पण वेळ झाला नाही. पण आता येस, हे जरा ओपन करून सगळे प्रॉडक्ट्स चेक करते की कसे कसे काय काय आहेत. आय एम शुअर चांगलेच असणार आहेत, पण ते ओपन केल्यावर आपल्याला कळेल ना, आणि मला वापरता पण येतील. जरा एडिटिंग केलं मी, ब्रेड बटर मागवलेलं, सो ब्रेड बटरचे 2 पीसेस खाल्ले. आता 4चा कॉल टाईम होता, पण मला प्रोडक्शनचे एक सर आहेत, ते म्हणाले की पुढे मागे होऊ शकतं, त्यामुळे जेव्हा फोन येईल तेव्हा तू निघ. सो मी म्हणून थांबले, फोन आला की मग मी निघेन शूटसाठी. आणि तोपर्यंत आपण हे गिफ्ट ओपन करून बघूया. सगळ्यात मेन म्हणजे माझ्यासाठी जे खूप उपयोगी आहे ते आहे हे फेस वॉश, आणि हे आहे हँड मॉइश्चरायझर, बॉडी अँड हँड मॉइश्चरायझर. शिया बटर, हा आहे लिप बाम, हँडमेड सोप, जॅस्मिन आहे, हे आहे सॅन्डलवूड म्हणजे चंदन सोप. जान्हवी, थँक्यू सो मच फॉर दिस. तर आता मी थोडा वेळ झोपते. तर आता मी जरा वेळ रिलॅक्स केलं, आणि मग आमच्या आनंदचा फोन आला आमच्या प्रोडक्शनमधून की मॅम गाडी येते, तर तुम्ही रेडी व्हा. मग मी आता उठले, जरा फ्रेशनअप झाले, म्हणजे झोप अशी मला नाही लागली, पण जरा रिलॅक्स वाटलं. आणि बाहेर चेक करून आले, गाडी अजून आली नाही आहे, पण मी म्हटलं की चल बॅग वगैरे घेऊन बाहेर थांबते. माझा जो मेकअप बॉक्स आहे तो, माझी बॅग, आणि मग गाडी आली की बसून लगेच जाऊ. इथून 5च मिनिटावर सेट आहे, त्यामुळे असा काही खूप वेळ लागणार नाही ट्रॅव्हलिंगला. तर आता निघूया इकडून. मेकअप बॉक्स, ॲक्च्युली माझी जी मेकअप व्हॅनिटी आहे ती परत तुटली. मला कळतच नाही माझ्या मेकअप व्हॅनिटीचं काय चाललंय. इथे ठेवते मेकअप बॉक्स, आणि रूमला लॉक करूया. रूम लॉक झालेली आहे. हा मेकअप बॉक्स घेऊया, आणि जरा तिकडे जाऊन बसते मी आता, कारण सकाळपासून मी रूममधून निघाले नव्हते. आता निघाले तर जरा बसते, थोडं रिलॅक्स करते, थोडं मलाही बरं वाटेल. कारण जे काही डोकं दुखलं माझं, ओह गॉड. तर बसूया जरा. कैरी, हा असा छान झोका आहे. आणि आता सरप्राईज आनंद आलेला आहे आपल्या रिसॉर्टला. म्हणजे गाडी अवेलेबल नव्हती, पण आता आनंदने गाडी अवेलेबल केली, आणि तो मला पिक करायला आलाय, कारण माझं शूट आता लागणार आहे, वेळ आहे. सो मी आनंदला रिसॉर्टचं टूर देते. हे बघ आनंद, कैरी ये रहा, हे बघ कैसा है रिसॉर्ट. मस्त है ना. हो, सनसेट खूप मस्त, खूप मस्त. हे बघ इथे आम्ही जेवलो, इथे टेबल लावून. मी तुला म्हणून सांगत होते ये इकडे, मज्जा येईल. आणि सगळेच होतो आम्ही. आता फायनली मी शूटसाठी निघते. एवढे 3 तास वगैरे वेट करून. आणि हे धरशील का. आता रूम लॉक करूया आपण पुन्हा एकदा. आहे आनंद इज व्हेरी गुड बॉय. थँक्स. निशांत सरांना खूप आवडतो बा आनंद. थँक्स. दे. क्या बोले. हार्ट भेजा सर भेजा. निशांत सर म्हणजे आमच्या शोचे डिरेक्टर आधीचे, आणि आता सरांनी सोडली आहे सिरियल. आनंद खूप मिस करतो त्यांना. सर खूप मिस करतोय. ॲक्च्युली आम्ही सगळेच मिस करतो. तर चला आता गाडीत बसून बोलूया. एकटेच आहे मॅडम. हा एकटीच आहे मी. आता मी बसते गाडीत. तर एक काच खाली करायची मला बघ. काच करू. आता फायनली माझा निघण्याचा मुहूर्त लागलेला आहे आनंदमुळे. आणि बंगलो किती लांब आहे माहितीये का. हे बघ इथे दिसतोय बंगलो मागे. 2 मिनिट्सवर आहे पारूचा सेट, पण तेवढ्यासाठी मी 3 तास थांबले. बट नेव्हर माइंड, अजून सुरू नाही झालं. वेळ आहे.
आई शपथ. हे आम्हाला मोर दिसलेत. ओ शिट. आई शपथ. भरपूर आहे. अरे बापरे, सगळे खूप आहे. काका केवढे आहेत बघा. हो ना. ओईला घाबरले. आणि आम्ही छान मोर पाहिले. हे आपले ड्रायव्हर दादा आहेत. हाय करा. नमस्कार. ओ गॉड. आणि आनंद पुणे ऍक्च्युली बघायला मिळाले. आनंद थांब. थँक्स थँक्स थँक्स. चला आता गाडीत बसूया. ओ गॉड. किती 8-9 असेल ना. ज्यादा थे आनंद. असते तो लहान लहान पिल्लं पण आहेत. आणि आता फायनली आम्ही सेटवर पोचलेलो आहोत आणि साठे दिसलेला आहे. हाय साठे. हाय मॅम. हाय. तर मेकअप रूम साठे विल गाईड अस प्लीज. या ऑफकोर्स. ओ कुरमुरे ॲज युजल. गणपती बाप्पा मोरया. या. आणि आपल्याला बाबा पण दिसलेले आहे. हॅलो, कसा आहेस? थँक्यू. हाय कर. हा आपल्याला महासंगमला भेटलेला होळीच्या. येस. सर पे कोण आहे? हाय. चल ना चल ना. आणि आता आपण नो नेटवर्क झोनमध्ये जे काही चाललो आहे इथे काहीच रेंज नाही आहे लाईफमध्ये. हॅलो हॅलो. फायनली आम्ही सगळे रेडी होते. नाईस. चलो आता मी ना मेकअप लाईट्स लाव ना साठी. सो आता मी मेकअप करून घेते आणि ह्या सगळ्या जणी तर रेडी आहेत. मला रेडी व्हायचं बाकी आहे. सो रेडी होऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते. हा करू देत. आता मी मेकअपला बसले. ही आपली हेअर दिदी आहे. हाय कर. सो आता ती मला जरा हेअर स्ट्रेट म्हणजे पूर्ण करायची गरज नाही आहे तर ती म्हणाली थोडे फ्रंटने आपण करूया आणि विनायक स्पंच वॉश करून आलं की तो मेकअप स्टार्ट करेल. म्हणजे मी करू शकत होते पण माझी ना आज एनर्जीच नाही असं मेकअप करायची स्वतः. म्हणून मी विनायकला सांगितलं. विनायक, कुणाल, रोहन आमच्याकडे सगळेच खूप छान मेकअप करतात. सो आता विनायक आला की मी परत जरा ब्लॉग स्टार्ट करते. बेसिक दाखवते तुम्हाला. आणि आता शेवटी मला हा एक उत्तम चहा मिळालेला आहे जसा मला हवा तसा चहा. अँड आय एम व्हेरी हॅपी विथ दिस टी. ओ गॉड. मी 2 दिवस चहासाठी थांबलेले. तुला माहिती विनायक तिकडे चहा कोणत्या कलरचा आलेला? कोणता? ऑरेंज. हो हो. त्यांच्याकडे एक काहीतरी पावडर आहे चहा पावडर त्याचा कलर ऑरेंज. आम्ही ना मेकअप करूनच आता तुम्हाला भेटतो. ठीक आहे. बाय. सी यू. तुम्हाला माहितीये काय झालं बघू वेस्ट प्लेट जरा. विनायकने मला विचारलं की हा की हा. तर मी म्हटलं हा वाला. टू कव्हर द आईज म्हणजे रेड वर ते लावायचं. त्याने माझ्या नाकावर अख्खा तो बेस लावला. बोलतो मॅम ही आपको डार्क आहे. तुला का असं वाटलं असेल की फुल बेस हा ब्राऊन कलर लावायचा आहे? का बरं असं वाटलं असेल? आणि मला म्हणतो तुमची तब्येत खराब नाही पण माझी खराब आहे तुझी तर या. गोड दिसतेस. प्राप्ती किती गोड दिसते बघा. अँड आता 50% मेकअप झालेला आहे. आता पूर्ण झाला की मग तुम्हाला भेटते. नाश्ता आलाय. दॅट इज भेल. आणि प्राप्तीने मला हे शेजवान स्टिक्स दिले. भेळ म्हणजे सुकी भेळ आणि त्यात कांदा असा नाश्ता आलाय. तर मी आता ते खाते आणि त्यानंतर रेडी होते. म्हणजे सीन लागायला जरा वेळ आहे असं म्हणताय. आता माझा मेकअप झाला आहे ॲज यू ऑल कॅन सी. आता मला कॉस्ट्युम चेंज करायचं आहे. आता कोणी आलं म्हणजे सुनीता ते आली की कॉस्ट्युम पण चेंज करून घेऊ. तोपर्यंत बाहेर जाऊन जरा एक व्ह्यू बघूया.
व्ह्यू काय तर हा अंधार आहे, पण लास्ट टाइम मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवलेला आहे, हे लोकेशन दाखवलं आहे. इकडे मागे लेक आहे, तिकडे खाली आम्ही फोटोशूट केलेलं. सो हे तेच लोकेशन आहे. आता उद्या जेव्हा डे टाईममध्ये आम्ही येऊ तेव्हा तुम्हाला मी एक पूर्ण टूर देईन. आणि इकडे प्रॉब्लेम एकच आहे फक्त, इथे रेंज नसते. आणि आता मला जरा फोन कॉल्स करायचे तर मला बाहेर जावं लागेल. सो जाते मी खाली, जरा टाईमपास करते आणि जेव्हा रेडी व्हायला सांगतील तेव्हा रेडी होते. आता ना जरा वॉक करायला चाललो बाहेर. सो ही मानसीची साडी बघा, प्रिटी दिसतीये मानसी आणि तिने सोहमला ट्रेनिंग इथे गणपती बाप्पा. आणि आता मी रेडी झाले. ही माझी साडी आहे, हा आहे राजगिरा लाडू. सुनीता हे ज्वेलरी काढून देते, सो ज्वेलरी वेअर करून घेते आणि मग एक फुल लुक तुम्हाला दाखवते. बाहेर जाऊन कोणाला तरी सांगते थोडं रेकॉर्ड करा. आणि माझी सेल्फी स्टिक राहिली गुरुकडे, बट नेव्हर माइंड. आता जरा पटपट रेडी होते आणि मग पुन्हा व्लॉग कंटिन्यू करते. मी ज्वेलरी घालून रेडी आहे. हे मंगळसूत्र आहे, हे छोटासा नेकलेस आहे, हा हे वाले इयरिंग्स आणि हे बँगल्स. आणि हिअर यू कॅन सी इकडे बर्थडे सेटअप केला आहे बघा मागे, हॅपी बर्थडे. ज्या मेन सिक्वेन्ससाठी आम्ही पारूमध्ये आलो आहे त्या सिक्वेन्सची तयारी होती आहे इकडे. सी द सेटअप, हॅपी बर्थडे. व्हॉट हॅपन? मस्त मैम, सब मजे में चल रहा है. हेलो टेकला उदय. टेकला रोहन. अच्छा ये तो टेकला क्या? अच्छा ये टेकला काय असतं? अच्छा वही हेकला नहीं हेकला. आणि तुम्ही पाहिला हा जो सेटअप आहे बर्थडेचा तो लागलेला आहे. अरे बापरे त्याचा. तर हा बर्थडेचा सेटअप लागलेला आहे आणि हा माझा आजचा लुक आहे फॉर द सीन. आता सेटअप करे जाऊया. बर्थडेचा सेटअप. कियाराचा बर्थडे आज कोणाचा? अहिल्याचा बर्थडे. सो अहिल्याच्या बर्थडेचा सेटअप. आणि हा जो मी तुम्हाला सेटअप दाखवला या सेटअपमध्ये मी नाही, असं मला तेजस सांगितलंय. हा आहे तेजस. पण तेजस आम्ही ह्याबद्दल काय नाही, म्हणजे का नाही होत? तुम्ही महासंगमसाठी आहात ना. आणि हा म्हणजे सिरियलचा एपिसोड. किर्लोस्कर कुटुंबामध्ये अहिल्याचा बर्थडे आहे. हे भगवान, मी पूर्ण व्लॉग फुल मेहनत करून सगळं लाईटी बिटी सगळे दाखवले आणि हा बोलतो तुम्ही या बर्थडेला नाही आहात. तुम्हाला आम्ही कुठे जाणार आहोत मग? दुसऱ्या बंगल्यावरती. इथून लांब? एक किलोमीटर असेल. ओके, पण इकडे असं लांब वगैरे काहीच नाही, 5 ते 10 मिनिटात आपण पोचतो. पण तुम्ही तेजसला भेटा एकदा, तू सांग मला चॅनलला लाईक करा वगैरे वगैरे. खरंच मी पण तुमच्या खूप व्हिडिओ बघतो, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. खरंच आणि खूप खूप माहिती मिळते त्यांच्यामुळे. हो ना, थँक्यू. आणि तेजस खरंच खूप गोड मुलगा आहे. सो आणि तेजस पारूला असिस्टंट आहे राईट. सो तेजसची आणि माझी ओळख झालेली पूर्वामुळे. पूर्वा थँक्यू सो मच, तुझ्यामुळे एक खूप छान फ्रेंड मिळाला. टेक केअर, बाय. ना आम्ही चहा घेतोय. ही आपली प्राजक्ता ताई आहे. तर पारूने हा चहा, इकडे एक ताई आहेत ज्या पारूच्या सेटवर जेवण बनवतात बरोबर ना, मला ताई, त्यांना चहा सांगितला आणि त्यांनी इतका अप्रतिम चहा केला आहे. म्हणजे 2 दिवस मी चहासाठी अशी काय म्हणतात, आय वॉज क्रेविंग फॉर टी. तर आज माझी क्रेविंग पूर्ण झाली आहे. कमी साखर, व्यवस्थित दूध आणि सगळं प्रमाणात असा मला चहा मिळाला आहे. सो आय एम व्हेरी हॅपी टुडे. मी सेटवर आल्यानंतर सेटचा पण चहा छान आला आणि हा जो ताईने दिला आहे तो पण मस्त चहा आहे. आता चहा घेते. तसा डिनर ब्रेक झाला आहे पण मी डिनर करणार नाही आहे. मी जवळा भाकरीची ऑर्डर दिली आहे. सो मग ते आल्यानंतर मी ते खाईन आणि ते तुम्हाला दाखवेन आणि प्लस सांगणार त्याची टेस्ट कशी आहे. तर आता झाला आहे डिनर टाईम आणि मी जवळा भाकरी मागवली आहे. खूप टेस्टी आली आहे. मी हे खाऊन घेते कारण सेटवर चिकन, राईस, चपाती असं आलेलं पण मला ते म्हणजे मला ते नको होतं. त्यामुळे एक वेगळी ऑर्डर दिलेली आणि हे खूप छान बनवून आलं आहे. हे खाऊन घेते. यानंतर आमचं इकडे शूटच नाही आहे या सेटवर, इनफॅक्ट दुसऱ्या सेटवर आहे. सो तिकडे जायचं आहे. ते कुठे मला माहीत नाही. पण खाऊन घेते. आनंदजी काय झालं? फायनली आम्हाला दुसऱ्या लोकेशनवर बोलवलंय. आम्ही जिकडे आलेलो तिकडून आम्ही दुसरीकडे चाललोय शूट करायला आणि मग तिकडून पॅकअप आणि तिकडून आमच्या हॉटेलला. सो आता ही बॅग घेऊन जायची आहे, मेकअप बॉक्स घेऊन जायचा आहे. तो मेकअप बॉक्स आहे माझा आणि बस दॅट्स हाऊ इट इज.
किती वाजलेत? 11:15. आपण निघतो इकडून. प्राजक्ता ताई बाय बाय. हॅलो चलो आणि हा जो तुम्हाला सेटअप दाखवलेला तो, जो की आमच्या कामाचा काहीच नाही आहे. गाडी कुठे बघूया, कोणत्या गाडीत बसायचं. आणि मग आता मी बसले आहे गाडीमध्ये, बाकीची माणसं यायची बाकी आहेत. तर आता मी बसले गाडीमध्ये, बाकीचे लोक यायचे बाकी आहेत. आणि हे आहेत आपले ड्रायव्हर दादा. हॅलो करा. हॅलो. आणि इथून आपलं लोकेशन एक 10 मिनिट्सवर आहे. सो आता डिरेक्टली लोकेशनला जाऊन भेटू, कारण मधल्या रस्त्यात काही लाईट बीट काहीच नाहीये. आणि मगाशी मी इनोवामध्ये बसलेले, पण मला सायंकितने विचारलं की ह्या गाडीत येशील का. मी म्हटलं हो. तर आता मी थारमध्ये चालले. ओ माय गॉड, हे गोवावरून घेऊन आलेत ही गाडी. ओपन कर ना. ओपन कर म्हणजे आमची गाडी आहे. माझ्या हातात सामान आहे. वेलकम टू. क्या बात आहे. नवी कोरी करकरी. गणपती बाप्पा मोरया. वाह वाह, क्या फील है यार. स्पेस ही स्पेस. आणि हा सनरूफ. दिस इज माय ईयर. दैट्स सायंकित. क्या फील है सायंकित गाड़ी का. गोवा से लेके आए हम लोग, गोवा से. हो, सनरूफ ओपन झालेला आहे. आणि उचे सगळे डिटेल्स तुम्हाला देईन सायंकितला विचारून. जर तुम्हाला घ्यायची असेल तर ऑब्विसली तुम्हाला हेल्प होईल. सायंकित आणि मयूर स्पेशली गेले गोवाला ही गाडी तिकडून घेऊन यायला इकडे साताऱ्यात. आता फायनली आम्ही ह्या लोकेशनला आलो. इथे माझं थोडंसं चॅनल बाईट आहे, ते करून घेते. आणि शूट सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे, पण त्याच्यामध्ये आमच्याकडे जो वेळ आहे त्याच्यात चॅनल बाईट करून आणि बाकीचं एक्सप्लोअर करेन, ते तुम्हाला दाखवीनच. आता जरा काम करून घेऊ. हो हो, वर खाली आहे. आणि फायनली आहे बघा, हे बर्थडेचं लोकेशन आहे. हॅपी बर्थडे कियारा. बरंच झालं सोहमचं लग्न ठरलंय. नाही, त्याच निमित्ताने तिलोत्तमाला तिची सून मिळेल. नाहीतर त्या मूर्ख मुलीच्या येण्याने घरात नुसतं रडगाणं. तिने रडायचं आणि आम्ही तिचं रडगाणं ऐकायचं. पूर्ण मूड ऑफ झालाय आमचा. पण ऐकलंय कियारा सेल्फ मेड मुलगी आहे. नाही म्हणजे ती जर लग्न करून आणि तुझं काय हे चाललंय त्याच्यावरून तिच्यावर PR ऍक्टिव्हिटीसाठी. तू हे कर. आणि आता आमचं पॅकअप झालंय. मी ॲक्च्युली मेकअप रिमूव्हिंग क्रीम मागितलेली, पण काय झालं आम्ही दुसऱ्या सेटवर शूटला आलेलो आणि आता वाजलेत सकाळचे 4. तर ते त्या सेटवर गेलेत, पारूच्या सेटवर, ती क्रीम किंवा ऑइल आणायला आणि त्याला वेळ लागणार आहे. सो मी असं ठरवलं की आता डिरेक्टली हॉटेलवर जाते. माझ्याकडे रूमवर आहेत क्लेन्झिंग मिल्क, बेबी ऑइल, हे सगळं आहे, वाईप्स आहेत. सो मी रूमवर जाऊन माझा मेकअप काढते आणि आता गाडी ते प्रोव्हाइड करतात आम्हाला जायला. ह्या लोकेशनवरून माझं जे स्टे आहे ना ते लिटरली 3 to 4 मिनिट्सवर आहे. तर मी पुढच्या 5 ते 10 मिनिटात पोहोचून जाईन. आणि आता वाजलेत सकाळचे 4. ही आली आहे ऐश्वर्या आपल्या व्लॉगमध्ये. ही आपल्याकडे होती सावलीला, पण आता ती पारूला आली आहे. आणि ऐश्वर्याने मला आता हे क्लेन्झिंग ऑइल आणून दिलंय. सो आपण पटपट मेकअप काढूया. ऐश्वर्या, थँक्यू सो मच. तुझ्याकडे घे ना कॅमेरा. घे की. वेलकम. थँक्यू. सो आता मी मस्त मेकअप काढून घेते. कुणाल टिश्यू आणायला गेलाय. सो कुणालने टिश्यूज आणले की हा मेकअप पूर्ण क्लीन होईल आणि मग मी जाणार माझ्या रूमवर. आतासाठी हा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय.